आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका उषा अजित अडसुळे यांनी खारघरमधील सर्व शाळांच्या 10वी आणि 12वी उत्तीर्ण पहिले 3 क्रमांक मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना स्मार्ट मनगटी घड्याळ बक्षीस देऊन गौरव केला। या कार्यक्रमासाठी पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर आवर्जून उपस्थित राहिले होते। त्याचबरोबर सभापती मधु पाटील, सभापती सौ ममता म्हात्रे, नगरसेविका, नगरसेवक तसेच खारघर भाजपाचे अध्यक्ष प्रवीण पाटील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीचे युवा नेते सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे यांचं आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करावा अशी विनंती आपण या ठिकाणी करतोय। सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे यांचं जोरदार टाळ्यांनी आपण या ठिकाणी स्वागत करूया। सुनीलजी पाठक मी आपणास विनंती करतो की मंचावरती उपस्थित ज्यांची आत्ताच नवनिर्वाचित प्रभाग समिती बच्या सभापती ज्यांची निवड झाली ते सन्माननीय मधुशेठ पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं अशी विनंती मी सुनीलजी पाठक आपणास करतोय। पुढील स्वागत करण्यासाठी विजयवीर आपण पुढे यायचे। नवनिर्वाचित सन्माननीय विजयवीर विनंती करतो की मंचावरती उपस्थित सन्मान्य नगरसेवक सन्मान्य सेमलजी कदम यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं। कृष्ण माने आपणास विनंती या ठिकाणी करतोय की मंचावरती उपस्थित सन्माननीय नगरसेवक ॲडव्होकेट नरेश ठाकूर साहेब यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं। सन्माननीय नगरसेवक ॲडव्होकेट नरेश ठाकूर साहेब आपल्या देखील कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत। सुनील वरपे आपणास विनंती करतो की मंचावरती उपस्थित सन्माननीय नगरसेवक शत्रुघ्नजी काकडे यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करावं। सन्माननीय नगरसेवक हे महेश चव्हाण आपणास विनंती या ठिकाणी करतोय की मंचावरती उपस्थित सन्माननीय रिजीजी पटेल यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं। सन्माननीय रिजीजी पटेल साहेब आपलं देखील या ठिकाणी स्वागत। मी महेश चव्हाण आपणास विनंती करतो की सन्माननीय रिजीजी पटेल यांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं। उपस्थित मान्यवरांचं जरा एकदा जोरदार टाळ्या आपण या ठिकाणी स्वागत करूया। मंचावरती उपस्थित कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या कर्तव्यदक्ष आणि अभ्यासू नगरसेविका उषाताई अडसुळे मी आपणास विनंती या ठिकाणी करतो की मंचावरती उपस्थित सन्माननीय नगरसेविका अनिताताई पाटील यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं। जोरदार टाळ्यांच्या सन्मान्य नगरसेविका अनिताताई पाटील यांचं देखील या ठिकाणी स्वागत। मी संपदा चव्हाण मॅडम मी आपणास विनंती करतो की मंचावरती उपस्थित सन्मान्य नगरसेविका परेशा पटेल मॅडम यांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं। संपदा चव्हाण मॅडम आपणास विनंती या ठिकाणी करतो की सन्मान्य पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका परेशा पटेल मॅडम यांचं देखील या ठिकाणी स्वागत। संगीता काळे मॅडम मी आपणास विनंती करतो की मंचावरती उपस्थित पनवेल महानगरपालिकेच्या सन्माननीय नगरसेविका सोनलजी नवगरे मॅडम यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं। सोनलजी नवगरे यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं अशी विनंती आपणास करतो। मधुरा मानकर मी आपणास विनंती या ठिकाणी करतो की मंचावरती उपस्थित पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका हर्षदाताई उपाध्ये यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं। सन्माननीय माझे नगरसेविका हर्षदाताई उपाध्ये आपलं देखील या ठिकाणी स्वागत। मी दादू भिंगार दिवे मी आपणास विनंती या ठिकाणी करतो की मंचावरती उपस्थित खारघर शहर मंडळचे सरचिटणीस सन्माननीय दीपक शिंदे सर यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं।
सन्माननीय दीपक शिंदे सर आपलं देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी स्वागत करतोय. मी सुनील पाठक, विजय वीर, गिरीश माने आपणास विनंती करतो की मंचावरती उपस्थित सन्मान्य वासुदेव पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित असतील प्रभाग 4चे अध्यक्ष यांचं देखील या ठिकाणी स्वागत करावं. सन्मान्य ॲडव्होकेट अनुसूचित जाती मोर्चाचे खरगर श्रममंडळ श्री संदीपजी मागडे यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो. संदीपजी विनंती करतो की आपण मंचावरती यावं. मी संदीपजी मागडे यांचं स्वागत. सर्व आमचे कार्यकर्ते असतील, विजय वीर असतील, क्रिश माने असतील, सुनील वरपे असतील, जादू भिंगारदेव असतील, आपण सर्वांना विनंती करतो की मंचावरती उपस्थित कीर्ती नवगरे यांचं देखील या ठिकाणी स्वागत करावं. ॲडव्होकेट अमरजी उपाध्याय यांचं देखील स्वागत करावं. सन्मान्य वासुदेव पाटील साहेब आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे. सन्मान्य विजय मोरे सर आपलं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. विजय मोरे सर आपले पदाधिकारी आपण विनंती करतो की मंचावरती उपस्थित या सर्व मान्यवरांचं ॲडव्होकेट अमरजी उपाध्याय, सन्माननीय डॉक्टर विजयजी मोरे सर या डॉक्टर विजय मोरे सर आपलं देखील आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत. सन्मान्य मनीषजी पाटील आपलं देखील या ठिकाणी स्वागत करतोय. यानंतर प्रभाग क्रमांक 4चे अध्यक्ष सन्मान्य वासुदेव पाटील साहेब आपलं सुद्धा इथे स्वागत. प्रभाग क्रमांक 5चे अध्यक्ष अजय माळीजी आपलं सुद्धा हार्दिक स्वागत इथे. यानंतर प्रभाग क्रमांक 6चे अध्यक्ष सन्माननीय रामचंद्र पाटील यांचंही स्वागत. आपल्यामध्ये एक कमोडर देवदत्त अमृतसर साहेब आपलं सुद्धा इथे स्वागत आहे. ते पालक सुद्धा आहेत आणि आपल्या नेव्हीमध्ये एक मोठे अधिकारी आहेत. त्यांचं सुद्धा अजित अडसुळे यांनी ठेवलेल्या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. धन्यवाद शिंदे सर, मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतोय. मंचावरती उपस्थित सन्माननीय प्रभाग रामचंद्र पाटील साहेब यांचं देखील 7चे अध्यक्ष यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतोय. मंचावरती उपस्थित आपले भारतीय जनता पार्टीचे सर्व मान्यवर, नेते मंडळी, सर्व पदाधिकारी या सर्व मान्यवरांचं एकदा जरा जोरदार टाळ्या आपण या ठिकाणी आपण स्वागत करूया. आणि ज्यांचं आताच कार्यक्रमाच्या निमित्तानं आगमन झालं त्या पनवेल महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण ट्रस्टच्या सभापती सन्मान्य ममताताई म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झाले. एकदा जोरदार टाळ्या वाजून ममताताई म्हात्रे यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. मी उषाताई अडसुळे सन्मान्याच्या कार्यक्रमाची आयोजिका सन्मान्य नगरसेविका उषाताई अडसुळे आपण आज विनंती करतो की आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून वेळावेळ काढून उपस्थित राहिलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण विकास सभापती सन्मान्य ममताताई म्हात्रे यांचं देखील मनपूर्वक स्वागत. एकदा जोरदार टाळ्या वाजवून ममताताई म्हात्रे यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. धन्यवाद. ममताताई आपलं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून स्वागत करतोय. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं. नमस्कार, सुस्वागतम. पनवेल विधानसभा मतदार संघाचे कार्य सम्राट आमदार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या वाढीचं औचित्य साधून आपल्या कर्तव्यदक्ष अभ्यासू नगरसेविका उषाताई अजित अडसुळे यांच्या वतीनं 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव अर्थात स्मार्ट वॉच देऊन आपण त्यांचं गुणगौरव आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं, उपस्थित माझ्या सर्व पत्रकार बंधूंचं, उपस्थित सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचं आणि तमाम खारघरमधील माता भगिनींचं आणि माझ्या बांधवांचं मी या कार्यक्रमाच्या आयोजक असलेल्या सन्मान्य नगरसेविका उषाताई अजित अडसुळे यांच्या वतीनं आपण आज सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मान्यवरांच्या स्वागत आणि या सन्मान सोहळ्यानंतर
त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करण्यासाठी मी सन्मान्य नगरसेवक समीरजी कदम मी आपणास विनंती करतो की याच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्या निमित्तानं या ठिकाणी आपण प्रास्ताविक करावं अशी विनंती करतोय सन्मान्य समीरजी कदम. नमस्कार. आज सर्वप्रथम आपणा सगळ्यांना या ठिकाणी उपस्थितांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आजच्या या संध्येनिमित्त सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज आमच्या सहकारी उषाताई अडसुळे यांनी आपल्या संपूर्ण खारघर शहरातील फक्त प्रभाग क्रमांक 6 मधील नाही तर संपूर्ण खारघर शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूरांच्या वाढदिवसानिमित्त विविध प्रकारे या सन्मान्य सर्व नगरसेवक असतील, सर्व लोकप्रतिनिधी असतील, यांनी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगार मेळावा या ठिकाणी आपल्या परिसरातील मुलांसाठी रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं. वृक्षारोपण असेल, त्याचप्रमाणे विविध ठिकाणी आपल्या प्रभागातील महिला भगिनी असतील यांच्यासाठी NCMC कार्डचं आयोजन असेल, अशा प्रकारचे विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले गेले. आजच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या सगळ्यांचे नेते प्रीतमजी म्हात्रे साहेब हे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. आपल्या पनवेल महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण सभापती सन्माननीय ममताताई देखील या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्तानं उपस्थित झालेले आहेत. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या प्रभाग समिती बचे सभापती मधुजी पाटील साहेब असतील, आमचे प्रभाग क्रमांक 6चे नगरसेवक नरेशजी ठाकूर असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित ब्रिजेश पटेल असतील, अनिता मॅडम असतील, त्याचप्रमाणे आमच्या नवगरे मॅडम असतील, उपाध्याय मॅडम असतील आणि आमचे सहकारी नगरसेवक शत्रुघ्न काकडे जे असतील, की या सगळ्यांनीच हे जे सर्व लोकप्रतिनिधी आहेत यांनी सन्माननीय आमदारांच्या वाढदिवसानिमित्त विविध प्रकारचे उपक्रम घेतले. कारण आमदार साहेबांनी तशा सूचना केल्या. कोणालाही वाटतं की माझ्या वाढदिवसानिमित्त मला बुके द्यावेत, मला येऊन लोकांनी भेटावं, परंतु सन्मान्य आमदार साहेबांनी सांगितलं माझ्या वाढदिवसानिमित्त कुणीही कोणत्याही प्रकारचा बुके किंवा भेटवस्तू घेऊन यायच्या नाही. आणि याच्या निमित्तानं मग सर्वच लोकप्रतिनिधींनी विविध प्रकारचे लोकोपयोगी कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन केलं. आणि आज त्याचाच एक भाग म्हणून आमच्या प्रभागाच्या नगरसेविका या ठिकाणी उषा अडसुळे मॅडम असतील, खारघर शहराचे उपाध्यक्ष अजितजी अडसुळे असतील, यांनी एक चांगला उपक्रम घेतला. मी आधी जे सांगितलं की NCMC कार्ड याचा वापर महिला भगिनींसाठी आमच्या झाला, आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी झाला. आमच्या ताईंच्या डोक्यात एक वेगळी कल्पना आली की मग मुलांचा काय विचार करायचा, आणि मग त्यांनी या ठिकाणी आपल्या बाबतीत विचार करून या सर्व मुलांसाठी या ठिकाणी स्मार्ट वॉच, जी मुलं स्मार्ट आहेत, ज्यांनी शाळेमध्ये चांगल्या प्रकारे मार्क मिळवले, त्यांच्या पालकांच्या मेहनतीतून आणि सर्व शिक्षक वर्ग असतील त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगला अभ्यास करून चांगला गुणवत्ता मिळवली आणि म्हणून त्याचा कुठेतरी गौरव व्हावा, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळावी, या उद्देशानं आमचे सहकारी अजितजी अडसुळे, उषाताई अडसुळे यांनी या स्मार्ट वॉच त्या मुलांना एक भेट देण्याचा कार्यक्रम आयोजित केला. अशाच प्रकारचे विविध उपक्रम हे सातत्यानं आमच्या खारघर शहरातील सर्व आमचे सहकारी नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, हे सगळेच राबवत असतात. आता या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आमचे प्रीतमजी म्हात्रे साहेब आमच्या सगळ्यांचे नेते आहेत. त्यांचं नेहमी म्हणणं असतं की जो कार्यक्रम कराल हा कार्यक्रम करत असताना लोकांचा विचार करा. कोणताही कार्यक्रम करत असताना तो लोकोपयोगी असला पाहिजे, लोकांसाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे. आणि मग अशा प्रकारचे कार्यक्रम जेव्हा आपण आयोजित करतो त्यावेळेस लोकांना, आणि आज आपण ज्या कार्यक्रमा अनुषंगाने जो कार्यक्रम आयोजित केलाय त्या या मुलांना किंवा त्यांच्या पालकांना एक चांगला यातून आनंद मिळणार आहे. निश्चित आम्ही केलेल्या अभ्यासाचा कोणतरी गुणगौरव करतंय आणि हा गुणगौरव होणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. कारण आपण आता या ठिकाणी बघितलं एक नेव्हीचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. असेच आमच्या खारघर शहरातील जी मुलं असतील हे पुढे जाऊन भविष्यात सरकारी खात्यामध्ये कुठे अधिकारी व्हावीत, चांगल्या कंपन्यांमध्ये अधिकारी लेवलपर्यंत जावेत. आणि म्हणून अशा निमित्तानं या ठिकाणी हा आयोजित कार्यक्रम खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांसाठी एक
चांगला उपक्रम आहे ज्याच्या माध्यमातून आपल्या बाकीच्या सर्व मुलांना ज्यांना कमी मार्क पडले ते काय मागेच राहणार आहेत का कायम तर निश्चित नाही, ते देखील या क्रमामध्ये येतील आणि भविष्यात त्यांच्यासाठी असा वेगळा काहीतरी उपक्रम आमच्याच कोणाच्या माध्यमातून आमचे नेते असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आयोजित करण्याचा कार्यक्रम आम्ही निश्चितपणानं घेऊ. आज थोडा वेळ झाला, आपण सगळेजण वेळेत उपस्थित राहिलात. सर्व पालक विद्यार्थी असतील हे मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या घरकुल पॅकेटी वास्तुविहार मधील सर्व आमचे सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. आपला जास्त वेळ घेणार नाही. या ठिकाणी आपले नेते प्रीतमजी म्हात्रे साहेब हे आपल्याला थोड्या वेळात मार्गदर्शन करतील आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. त्यांच्याकडून माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कोणकोणत्या प्रकारचे कार्यक्रम केले याचंही ते आपल्याला या ठिकाणी सांगतील आणि भविष्यात अशाच प्रकारचा कार्यक्रम या सगळ्यांच्या माध्यमातून होत राहील. जनसेवेची कामं होत राहतील. मला थोडंसं अजून 1-2 मिनिटाचं सांगावं असं वाटतंय की आमच्या प्रभागामध्ये सन्माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून विविध विकास कामं झाली, ज्यामध्ये आमचं घरकुल असेल, पॅकेटी असेल, वास्तुविहार असेल, या ठिकाणी जवळपास 2.25 ते 2.5 करोडचा निधी हा आमच्या परिसरातील सोसायट्यांचे रस्ते डांबरीकरण करण्यासाठी आला आणि हा खऱ्या अर्थानं आपल्यासाठी कार्यसम्राट आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून ही आपल्याला मिळालेली एक भेट आहे. येणाऱ्या काळात विविध प्रकल्प या ठिकाणी येतील. आता आपण बघतोय घरकुल तिथे समोर ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र झालेलं आहे. तलाव, एक सुंदर असा तलाव बनलेला आहे, त्याच्या बाजूला चांगलं गार्डन बनतंय. येणाऱ्या काळामध्ये आपल्या सेक्टर 17 मध्ये सेलिब्रेशनच्या पाठीमागे चांगली चौपाटी व्हावी त्यासाठीच आम्ही सातत्यानं पाठपुरावा केला. येणाऱ्या काळात तेही काम या ठिकाणी सन्मान्य आमदार साहेब असतील आणि आमचे सन्मान्य महापौर असतील नितीनभाई, ते देखील आज काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही, परंतु त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचं सहकार्य आम्हाला हे सातत्यानं लाभत असतं आणि म्हणून आमच्या परिसराचा विकास हा झपाट्यानं होत आहे. येणाऱ्या काळामध्ये प्रभाग क्रमांक 6 मी हे विशेष महत्वानं याच्यासाठी सांगतो, आमच्या खारघरचे सगळेच नगरसेवक आहेत, परंतु आम्हाला आमच्या प्रभागात चांगली कामं व्हावीत, आमच्या नागरिकांना कुठल्या अडचणी येऊ नये आणि म्हणून आमचे नेते जेव्हा येतात तो आम्हालाही बोलावं असं वाटतं की आपली कामं चांगल्या पद्धतीने आणि झपाट्यानं व्हावीत. याच्यासाठी त्यांच्यासमोर आम्ही मांडत असतो आणि सन्माननीय प्रीतमजी हे आमचे सगळे विषय आमच्या नेत्यांना आणि येणाऱ्या काळात महानगरपालिकेत आमच्यासाठी लावून धरतील अशी अपेक्षा करतो. सन्मान्य आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब असतील, परेशजी ठाकूर साहेब असतील, हे सातत्यानं विविध विषयात मार्गदर्शन करतच असतात, परंतु आज ते उपस्थित नाहीत म्हणून मी प्रीतमजींच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत हे आमचे सगळे विषय पोहोचावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. सन्मान्य सभाजी कदम साहेब, मनापासून धन्यवाद या ठिकाणी देते. आणि असं सुंदरसं कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं त्या कर्तव्यदक्ष, अभ्यासू, दूरदृष्टिकोन असलेल्या आपणा सर्वांच्या लाडक्या नगरसेविका उषाताई अजित अडसोळे यांना मी विनंती या ठिकाणी करतोय की आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानाच्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्या निमित्तानं या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना आपण संबोधित करावं अशी विनंती करतोय. एकदा जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत उषाताई अडसोळे यांच्यासाठी. धन्यवाद. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून माननीय व्यासपीठ, ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण या कार्यक्रमासाठी जमलोय असे आपले लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, तसेच उपस्थित आमचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते, आमचे गुरु प्रीतमदादा म्हात्रे, तसेच माझ्या खूप जवळच्या आणि मार्गदर्शन नेहमी वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या महिला व बाल विकास समिती सभापती ममताताई म्हात्रे, तसेच उपस्थित सर्व सभापती प्रभाग समिती मधु पाटील, नगरसेवक समीर कदम, तसेच नगरसेवक नरेश ठाकूर, नगरसेविका अनिताताई पाटील, परेशाताई पटेल, दीपकजी शिंदे, प्रभाग 4 चे अध्यक्ष वासुदेव पाटील, प्रभाग 5 चे अध्यक्ष अजय माळी, नगरसेवक शत्रुघ्न काकडे आणि प्रभाग 6 चे अध्यक्ष रामचंद्र पाटील, युवा अध्यक्ष प्रवीण बेहरा, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष संदीप माघाडे,
माननीय जिल्हा सचिव कीर्ती नवघरे, ॲडव्होकेट अमर उपाध्याय, ब्रिजेशजी पटेल आणि कोणी राहिलं असेल तर प्लीज माफ करा, दीपकजी शिंदे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात. या सर्वांचेच मी आणि सन्माननीय सर्व व्यासपीठ, उपस्थित सर्व पालकवर्ग, नगरसेविका सोनल नवघरे यांचं नाव राहिलंय, उपस्थित सर्व पालकवर्ग आणि आपले सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना सर्वप्रथम आज 15 ऑगस्ट, सर्वांना 15 ऑगस्टच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज आपण जमलो आहे ते आपल्या लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त. आपण दरवर्षी हा खारघरमध्ये संपूर्ण शाळेसाठी शाळेतून टॉप 3 गुणवंत झालेल्या, 10वी आणि 12वीच्या टॉप 3 गुणवंत झालेल्या मुलांची नावं घेतो आणि त्यांचा गौरव इथे करण्यासाठी आज आपण जमलेलो आहोत. तर त्यांचा गौरव आपण मान्यवरांच्या हस्ते तर करणार आहोत, पण त्यांच्यासाठी एक छानसं गिफ्ट म्हणून आम्ही स्मार्ट वॉच देणार आहोत आणि त्यांना एक छान सर्टिफिकेट देणार आहोत. स्मार्ट वॉच सुद्धा एक नामवंत कंपनीचं आहे, बोट ह्या कंपनीचं ते वॉच आहे. तर अशा प्रकारे आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तो कार्यक्रम केला आहे. आणि मला असं वाटतं की टॉप 3, टॉप 2 हे सगळं तर होतच राहतं, पण मुलांची मेहनत, जे रात्र जागून अभ्यास करतात मुलं, सगळं शिवाय त्यांचे पालक त्यांच्याकडनं अभ्यास करून घेतात, या सगळ्यांची जी मेहनत आहे त्याचा हा गौरव करण्याचा आजचा हा दिवस आहे. मला वाटतं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तसेच या मुलांसाठी ह्या मुलांना मार्गदर्शन तर आपले प्रीतमदादा म्हात्रे तर करणारच आहेत. आणि तर मला असं म्हणायचंय की हा गौरव हा काही छोटा मोठा नसून तुमचा सन्मान करणारा गौरव आहे. त्यासाठी मी तुम्हा सर्वांनाच 10वी आणि 12वीच्या उत्कृष्ट मुलांना खूप साऱ्या शुभेच्छा देते. तसेच आपले आमदार जे आहेत प्रशांतदादा ठाकूर यांची कामं आणि यांचा विकास तर आपण बघतच आलो. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा. त्यांचं आयुष्य उदंड हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तसेच आपल्या ह्या मुलांचे कौतुक की तुम्ही 10वी आणि 12वी मध्ये उत्तम यश मिळवले आहे. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि अजून एक सांगायचं महत्वाचं म्हणजे की मी आणि माझे पती आम्ही गेल्या 12 वर्षापासून समाजकार्य करत आहोत. त्यातलाच हा एक भाग आहे. मी जरी फ्रंटला सगळ्यांना दिसत असेल तरी बॅकग्राऊंड मध्ये तर माझे पती अजित अडसुळेच असतात सगळं करण्यामध्ये. आणि आमचे सगळे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आहेत, मार्गदर्शन करणारे सर्व कार्यकर्ते आहेत, हे सगळे तर आहेत, माझ्या मैत्रिणी आहेत, आमचा सगळा परिवार आहे. या सगळ्यांची मेहनत आणि त्या सगळ्यांचा काय म्हणतो आपण ती विश्वास, त्या सगळ्यांचा विश्वास म्हणून तुम्ही आज मला आणि आपले आमदार जे आहेत प्रशांतदादा ठाकूर यांनी आव्हान केलं, त्या आव्हानाला तुम्ही सगळ्यांनी मान ठेवून आज मला पनवेल महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून स्थायिक केलं. त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद देते. आणि सर्व मुलांना इतकं सांगू इच्छिते की स्वप्न बघा, मोठी बघा आणि ती पूर्ण करण्याच्या मागे सातत्याने धावा. इतकं सांगून मी आज इथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. उषाताई, मनापासून धन्यवाद या ठिकाणी देते. खूप सुंदर असं आपण या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणि आम्हा सर्वांना या ठिकाणी आपण संबोधित केलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतोय. आणि याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले खारघर शहर मंडळाचे सन्माननीय सरचिटणीस मी सन्माननीय दीपक शिंदे सर, मी आपणास विनंती करतो की याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय दीपक शिंदे सर. भारत माता की. विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम भाषण करणं हे सगळ्यात कंटाळवाणं असतो. तरी सुद्धा आजच्या ह्या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत ते अडसुळे दाम्पत्य यांचं मी मनापासून कौतुक करून आजच्या ह्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आपले पनवेल विधानसभेचे सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब येणार होते.
त्यांचं म्हणणं आहे की माझा वाढदिवस हा कुठल्याही प्रकारचा सेलिब्रेशन न करता कम्युनिकेशन न करा, आणि त्यालाच दाद देऊन त्याने हा छोटेखानी कार्यक्रम इथे ठेवला आहे. आणि त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आपले सर्वांचे लाडके आपले नेते प्रीतम म्हात्रेजी, तसेच महिला बाल कल्याण सभापती ममताताई आणि व्यासपीठावरती सर्व मान्यवरांचं मी स्वागत करून कुठलेही राजकीय भाषण न करता मी थोडक्यात 4 ते 5 मिनिटांमध्ये माझं भाषण मी संपवणार आहे. आज 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी अज्ञात ज्ञात अशा सर्वांनी जी आहुती दिली त्यांची आठवण करण्याचा दिवस, त्यांनी स्वातंत्र्य देण्यासाठी आपण आजचे हे दिवस बघायला मिळत आहेत. परंतु भारत हा युवकांचा देश असा मानला जातो. भारताचं भविष्य युवकांच्या हातात आहे, किंबहुना भारताचं वर्तमान हे युवकांच्या हातात आहे असंच म्हणावं लागेल. कारण आज आपण बघितलंय की जेनझीचा प्रकार काय आहे, ज्या पद्धतीने ते रिॲक्ट होत आहे, ज्या पद्धतीने त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावरती केलेले संस्कार आपण तिथून दिसून आले, त्यांना सुद्धा वाईट वाटतं की कशा पद्धतीने ते रिॲक्ट झाले. हे भारताची संस्कृती नाहीये. याच्यावरती आपल्याला एक मार्गदर्शन करण्याची गरज आपल्याला याच्यामध्ये लागणार आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला 2 गोष्टी याच्यामध्ये सांगणार आहे की जर तुम्हाला इथे यश संपादन करायचं असेल तर तुम्हाला सायन्सचे, आता बरेच विद्यार्थी आपले हुशार आहेत, प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचे विद्यार्थी आहेत, त्यांना न्यूटनचा 3rd लॉ माहिती आहे आणि त्यांना डार्विनची थेअरी सुद्धा माहिती आहे. ह्या 2 गोष्टी जर तुम्ही अंमलामध्ये आणलात, त्यांनी म्हटले एव्हरी ऍक्शन हॅज अ रिॲक्शन. बरोबर आहे. म्हणजे जसं करा तेच जे पेराल तेच तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. वामनराव पै यांनी म्हटलंय तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. उद्या तुम्ही जर यशस्वी होणार असाल त्याला जबाबदार तुम्हीच आहात, आणि जर तुम्ही कुठेही अधोगतीला गेला त्याला सुद्धा जबाबदार तुम्हीच असणार आहात. आज भारतामध्ये दरवर्षी 1 ते 1.5 करोड पदवीधर, मग त्याच्यामध्ये अभियांत्रिकी पदवीधर असतील, वैद्यकीय असतील, पदवीधर असतील, पदव्युत्तर असतील, मॅनेजमेंटचे स्टुडंट असतील, एवढे विद्यार्थी पास आउट होऊन बाहेर पडतात. आणि जर त्याच्यामध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला काहीतरी एक वेगळं स्किल तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर डार्विनची थेअरीने म्हटलंय, कारण आपण बघतोय की प्रत्येक एक्झाम मध्ये काही विद्यार्थ्यांना अपयश येतं आणि ते टोकाची भूमिका घेतात. त्यांनी म्हटलंय सर्वायवल ऑफ द फिटेस्ट असं म्हटलंय. तुम्ही त्या सरावाला, त्या वातावरणाला जर तुम्ही सामावून घेतलं तर तुम्ही टिकणार आहात. अन्यथा तुम्ही ह्या स्पर्धेच्या युगामध्ये 1 ते 1.5 करोड जर विद्यार्थी पास आउट होऊन जर बाहेर पडत असतील आणि त्यातला जर तुम्हाला एक बनायचं असेल तर तुम्हाला काहीतरी वेगळेपणा तुमच्यामध्ये दाखवून द्यावा लागणार आहे. तुम्हाला अन्सार शेख नावाचा युवक माहिती आहे, ही इज द यंगेस्ट IAS ऑफिसर आपल्या इंडियामधला आहे. अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं. एक रिक्षा ड्रायव्हरचा मुलगा त्याच्या छोट्या भावाने शिक्षण सोडून गॅरेजमध्ये काम करून भावाला शिक्षणासाठी मार्ग मिळवून दिला आणि आज अतिशय चांगल्या प्रकारचा प्रशासकीय अधिकारी म्हणून तो नावारूपाला आलेला आहे. तर तुम्हाला परिस्थिती काय, त्या परिस्थिती मात करता आली पाहिजे. आज तुम्ही 1, 2, 3 आले म्हणून तुमचा सत्कार नाहीये, तर तुमचा सत्कार यासाठी आहे की तुम्ही केलेलं परिश्रम, तुम्ही केलेलं सातत्य, तुम्ही बघितलेलं स्वप्न, त्याच्यासाठी केलेला पाठपुरावा, याला एक सलाम देण्यासाठी, त्याचं कौतुक करण्यासाठी आज आपण इकडे एकत्र आलेले आहोत. आणि मला नक्की खात्री आहे की उद्या तुमच्यातले प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या आई वडिलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी नक्कीच नाव लौकिक करेल. आणि मी पुन्हा एकदा कौतुक करेन अजित अडसुळे आणि उषा अडसुळे मॅडम यांचं की तुम्ही दरवर्षी, याच वर्षी नाही दरवर्षी तुम्ही खारघर शहराचा, खारघर शहर म्हणजे विद्येचं माहेरघर म्हटलं जातं नवी मुंबईचं, कुठलं कॉलेज आपल्याकडे नाहीये. मेडिकल आहे, मॅनेजमेंट आहे, सगळ्या प्रकारचे कॉलेजेस आपल्याकडे आहेत. आणि अशा ह्या विद्यानगरीमध्ये जर तुम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि कौतुक करत असाल तर तुम्ही खरोखरच कौतुकाला पात्र आहे. आणि तुमच्यातला एखादा विद्यार्थी उद्या IAS ऑफिसर होईल, IPS ऑफिसर होईल, देशाचा एक शास्त्रज्ञ होईल. डॉक्टर अब्दुल कलाम यांना सुद्धा मुलांनी विचारलं सर स्वातंत्र्य तर मिळालंय तर आमच्याजवळ जबाबदारी काय. त्यांनी एकच उत्तर दिलं की तुम्ही जे काय आयुष्य कराल, जे काय जगा ते प्रामाणिकपणे जगा. जर तुम्ही खऱ्या अर्थाने ह्या सर्व गोष्टीचं पालन कराल तर नक्कीच यशस्वी व्हाल. आणि ह्या
कार्यक्रमाचा जो उद्देश आहे तो खऱ्या अर्थानं पूर्ण होईल असं मला वाटतं. मी सर्व मान्यवरांचं आणि सर्व जे वेळेवरती आलेले पालक आणि विद्यार्थी यांची दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हाला थोडी वाट बघावी लागली आणि लगेचच आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद देवश्री सर, मनापासून धन्यवाद या ठिकाणी देते. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अगदी वेळात वेळ काढून आवर्जून या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी उपस्थित राहिलेले युवा नेते, युवा नेतृत्व, एक अभ्यासू युवा नेते म्हणून आम्ही ज्यांना संबोधतो ते सन्मान्य सर्वांचे लाडके पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सन्मान्य प्रीतमदादा म्हात्रे मी आपणास विनंती या ठिकाणी करतोय की याच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्या निमित्तानं या ठिकाणी आम्हाला आपण संबोधित करावं अशी विनंती करतो. सन्मान्य प्रीतमदादा म्हात्रे. हॅलो. मला माहीत नसला तरी चालेल, माझा आवाज मोठा आहे. भारत माता की वंदे. आजच्या अतिशय सुरेख अशा कार्यक्रमाप्रसंगी मला वाटतं दुग्धशर्करा योग अडसुळे दाम्पत्यांनी निवडलाय. आज भारतीय स्वातंत्र्य दिन आणि सर्वप्रथम मी स्वातंत्र्य दिनाच्या आपणाला मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि शुभेच्छा देत असतानाच आजचा अतिशय चांगला कार्यक्रम म्हणजे ह्या कार्यक्रमाला आज खरोखर 2-3 गोष्टी वेगळ्या सांगाव्या लागतील की 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि तोही आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्या कार्यक्रमाला आपले नेव्हीचे अधिकारी उपस्थितीत राहणं हे आज अतिशय महत्वाचं आपल्यासाठी आहे असं मला इथे सांगावं लागेल. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित महिला बालकल्याण सभापती ममताताई म्हात्रे, माझी मिसेस ताई म्हणालो जरा सॉरी, आपले नवनिर्वाचित अध्यक्ष सभापती मधुजी पाटील, सन्मान्य सगळे नगरसेवक, कदम साहेब असतील, आमचे ठाकूरजी असतील, ब्रिजेशजी असतील, आमचे शत्रुघ्नजी असतील, आमच्या पाटील ताई आणि सगळेच नवगिरीताई आणि पटेल ताई आणि किती जणांची नावं घेऊ, आमच्या वॉर्डचे अध्यक्ष उपाध्यक्ष सगळी मंडळी. कारण स्मार्ट वॉच आज 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना मिळतो हे माहिती होतं. कदाचित स्टेजवर गर्दी बघून तुम्हाला वाटेल आम्हाला सुद्धा मिळतंय म्हणून एवढा स्टेज भरलाय की काय, या देखील गोष्टी आज. परंतु एक नक्कीच अजितजी आणि उषाताई तुमचं कौतुक करावं लागेल की तुम्ही नगरसेवक नव्हतात तरी सुद्धा हा कार्यक्रम करत होतात. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही सातत्यानं नागरिकांची टच मध्ये राहिल्यामुळे आज मला वाटतं हे सगळं आज फलित झालेलं दिसतंय आणि तुम्ही आज या सर्वांच्या आशीर्वादाने आज नगरसेविका म्हणून आपल्या महापालिकेमध्ये गेलेला आहात. नवनिर्वाचित इथे दिसत आहेत, मधुशेठ दिसत आहेत, सगळी मंडळी, काही आम्ही ठराविक जुने असू परंतु बरेच जण इथे नवीन सुद्धा दिसत आहेत. परंतु हे सगळे आपले सेवा करण्यासाठी आहेत. तरी खारघरमध्ये मला वाटतं एवढे प्रॉब्लेम नाही आहेत. थोडेफार असणार, कधी पाण्याचा असेल, रस्त्याचा असेल, परंतु तुम्ही बाकी ठिकाणी गेलात तर खूप काम करण्यासाठी संधी आमच्या सगळ्या म्हणजे माझे सगळे सहकारी असतील, मग त्याच्यात नगरसेवक असो नसो, परंतु जे कार्यकर्ते असतील, भारतीय जनता पार्टीचे सगळे पदावर असतील किंवा साधे कार्यकर्ते असतील, हे देखील तेवढ्याच तळमळीने आपण धावताना आज बघतोय. नक्कीच आज 10वी-12वी म्हणजे टर्निंग पॉईंट आपल्या लाईफमध्ये असतो. कारण 10वी नंतर कुठेतरी वेगळ्या साईडमध्ये जाण्याची संधी असते. काही जण 12वी करतात, 12वी नंतर वेगळी संधी असते. परंतु आपले आई वडील आपल्यासाठी इथपर्यंत घेऊन आलेत आणि आपल्याला ती पुढची संधी मिळते. नंतर आपल्या आई वडिलांचंही आपलं कौतुक होणं ही किती मोठी गोष्ट आपल्या आई वडिलांसाठी असते. आणि ती गोष्ट नक्कीच येत्या पुढील काळात हे 10वी-12वीचे विद्यार्थी नक्कीच पूर्ण करतील अशी मला आशा आहे. कारण खारघर आत्ताच आमचे उपाध्यक्षांनी सांगितलं की खारघर म्हणजे शिक्षणाचं माहेरघर आहे. नक्कीच माहेरघर आहे, त्या पद्धतीनं आपण ठेवले सुद्धा. कारण तुम्ही बघाल की इथे सगळ्या प्रकारचे कॉलेजेस, शाळा या सगळ्या मला वाटतं कुठेच नसतील, हे सगळ्या आपल्या नवी मुंबई आणि या खारघरमध्ये आहेत. हे देखील आता नवी मुंबईमध्ये आपलं आंतरराष्ट्रीय दिवा पटेल विमानतळ देखील आपल्याच बाजूला आलंय. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या तर या 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना पुढील काळात चांगली संधी 100% हे देखील मी तुम्हाला सांगतो. कारण जिथे विमानतळ येईल तिथे तुम्ही आज अंधेरी बघाल, नाव अंधेरी गोरेगाव विमानतळामुळे हे फेमस झालेलं आहे. आपल्या 3 पिढ्या पहिले ते विमानतळ आहे.
आणि आज नवीन विमानतळ जर आपल्याला बघायला मिळतंय तर नक्कीच इथून पुढे संधी ही आपण योग्य ती संधी, तिचा फायदा आपण उचलला पाहिजे. त्यासाठी शिक्षण हे अतिशय महत्वाचं आहे. आणि आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी गेले अनेक दिवस आपण बघाल की तिरंगा रॅली ह्याचं जे आयोजन करायला सगळीकडे सांगितलंय. तुम्ही बघाल एक वातावरण, भक्तिमय वातावरण आपल्या देशामध्ये झालेलं आहे. नक्कीच मला वाटतं आपले जे अधिकारी नेव्हीमधून आहेत हे सांगतीलच, कारण ते देशाचे रक्षण करतात सीमेवर आणि आपण इथे मौज किंवा ऐशोआराममध्ये राहतो. परंतु शेवटी त्यांचा देखील सन्मान करणं, ते आपल्या कार्यक्रमाला येणं ही देखील फार मोठी गोष्ट असते. आणि आपण बघत नाही त्या व्यक्ती किंवा ही माणसं नेहमी साधेपणाने येणार, गप्प असणार. तुम्हाला मराठी कळतं ना सर? ओके, थोड़ा थोड़ा. मतलब मैं कह रहा है कि आप सीमा पे हमारा रक्षण के लिए उधर रहते हो और हम लोग इधर ऐशो आराम में रहते हैं. तो ये कभी समझता है कि आप लोग जब ऐसे कार्यक्रम में आते हो तभी हमें ये समझता है. मतलब ऐसे तो टीव्ही पे देखते हैं, आपण सगळे टीव्हीवर बघतो, परंतु प्रत्यक्षात आल्यानंतर खरोखर आपल्याला ते काय करतात हे कळतं. तर नक्कीच 10वी-12वीच्या खास करून या विद्यार्थ्यांनी हे नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे की अभ्यास करताना या गोष्टी देखील, सामाजिक गोष्टी देखील आपल्या ध्यानात आल्या पाहिजेत. तर नक्कीच आमच्या सगळ्यांकडून, माझे सहकारी नगरसेवक, आमचे दोन्ही सभापती, आमच्या पक्षाचे, भारतीय जनता पार्टीचे सगळे अध्यक्ष, उपाध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष, या सगळ्यांकडून तुम्हा मंडळींचं मी कौतुक करतो. आणि एकदा मला वाटतं आपण आदरणीय प्रशांतजी ठाकूर यांना जोरदार टाळ्या वाजवून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. कारण ह्या आज ते मला सांगितलं की मुंबईला आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब त्यांनी अचानक बोलवल्याने ते तिकडे गेलेले, नाही तर ते सुद्धा कार्यक्रमाला येणार होते. त्यांनी अजितजींना फोन करून सांगितलं आणि त्यामुळे मला तसा मेसेज त्यांनी द्यायला सांगितला. त्या पद्धतीनं आपण त्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतोय. आणि मी इथून पुढे सांगतो, काही असेल आम्ही सगळी मंडळी आहोत. थोडं हे बघा, काम करणाऱ्यालाच अडचणी असतात, हे खारघर वासियांनी लक्षात ठेवा. जो काम करत नाही त्याला बिलकुल अडचणी नसतात, कारण तो कामच करत नसतो. त्यामुळे मला मान्य आहे काम करताना एखाद दुसरा आमच्या इथे तिथे होईल, परंतु आमचा हेतू हा प्रामाणिक असेल हे देखील तुम्हाला सगळ्यांसमोर मी आज सांगू इच्छितो. पुन्हा एकदा 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक करतो आणि पुन्हा एकदा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. प्रधानमंत्री मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतोय. मला वाटतं थोड्याच वेळामध्ये पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते आणि विद्यमान नगरसेवक आणि युवकांचे नेतृत्व परेशजी ठाकूर साहेब यांचं थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आपण होते. पण तत्पूर्वी थोडंसं जरा प्रोटोकॉल तोडून मी या ठिकाणी ज्या पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका आहेत, मात्र त्या टीचर आहेत, एक मोटिवेशनल एक छोटंसं स्पीच आपल्यासमोर या ठिकाणी करणार. मी सोनल नवघरे मॅडम, मी आपणास विनंती करतोय की याच्या या 10वी-12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यानिमित्तानं या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना संबोधित करावं अशी विनंती करतोय. सन्मान्य नगरसेविका सोनलजी नवघरे मॅडम. Good evening, respected dignitaries, distinguished guests, dear parents, dear student, and of course the organizer. First of all, I would like to wish you all a very happy 80th Independence Day. It is a glad honor and a happiness for me that I am present for this program. This is not only the distribution of smartwatch, but it is a support for your courage, your education, technology and opportunity. Nowadays, as we all know that technology has become an important in education. I would like to congratulate all the students who have achieved and performed well in their exam. Your success is the result of your hard work, dedication and determination. I always think big, respect your elders, respect your citizen, always study well, be sincere, work hard. You are the future of our nation, community. Along with that, I would like to appreciate teachers and parents. As a parent, each and every child, your parents are the moral support for you all. Your teachers guide you. So according to me, I think that they also have a proper and equal achievement. Last but not the least,
I would like to tell to all the students, keep learning, keep growing, and keep believing in your future. You are our future. Your future is in your hand. And I once again say you all a happy Independence Day. Jai Hind, Jai Maharashtra, and Vande Mataram. धन्यवाद सुनील मोगरे मैडम, मनापासून धन्यवाद त्या ठिकाणी देते। आज के इस प्रोग्राम में केटी ग्रुप की धीरज भाई यहाँ मौजूद में, इनका भी हम तेजी से यहाँ स्वागत करते हैं। मैं सुनील पाठक जी से रिक्वेस्ट करता हूँ केटी ग्रुप के धीरज भाई, इनका यहाँ पर स्वागत करें। धीरज भाई, यस, धीरज भाई आपका स्वागत है। मी सुनील जी पाठक, बर या शिंदे सर, शिंदे सर आपण स्वागत करावं। केटी ग्रुपचे सन्माननीय धीरज भाई, यांचं देखील या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही त्यांचं स्वागत या ठिकाणी करतोय। आज सन्माननीय नगरसेविका उषाताई अडसोळे यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं केटी ग्रुपचे धीरज भाई यांचं जरा जोरदार टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी स्वागत करूया। धन्यवाद। मला वाटते काही मिनिटातच सन्माननीय परिचय ठाकूर साहेब यांचं कार्यक्रमासाठी या ठिकाणी आपण होते। उषाताई अडसोळे यांच्या वतीनं मला वाटते सुदाम दादांनी आपण सांगितल्याप्रमाणे की नगरसेविका नसताना देखील विविध सामाजिक उपक्रम ते राबवत होते आणि आता नगरसेवक झाल्यानंतर देखील खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेता, विद्यार्थ्यांकडे त्यांचा दूरदृष्टिकोन अगदी लक्षात घेता त्यांच्यासाठी 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचं गुणगौरव अर्थात या सर्व विद्यार्थ्यांना स्मार्ट वॉच देऊन त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत। उपस्थित मंचावरती सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत या ठिकाणी करतोय आणि ज्यांची 2 दिवसापूर्वी आपल्या प्रभाग बच्या सभापतीची निवड झाली ते मधुसूदन पाटील यांचं जरा एकदा जोरदार टाळ्या आपण मनापासून अभिनंदन या ठिकाणी करूया आणि सन्माननीय मधुसूदन पाटील साहेब आपणास विनंती करतो की आपण याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला संबोधित करावं। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करतो। मंचावर उपस्थित आमचे नेते प्रीतमजी म्हात्रे, तसेच महिला व बालकल्याण समिती सभापती ममताताई म्हात्रे आणि आमचे सगळे मंचावर उपस्थित सगळे नगरसेवक, नगरसेविका, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी आणि इथं उपस्थित या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित सगळे पालक, मी सगळ्यांना आज या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे दाम्पत्य, अडसोळे दाम्पत्य, आमच्या सभागृहातील सदस्य उषाताई अडसोळे तसेच अजितजी अडसोळे यांचा गौरव जेवढा कमावा तेवढा कमी आहे। वेलकम परतजी ठाकूर, परत दादांचं आताच आगमन झालेलं आहे। तर मला एक म्हणायचं आहे की मी थोडक्यात 2 मिनिटात संपवतो। विषय असा आहे की मी समजा एखाद्याला जेवण दिलं तर तो 2 दिवसात विसरणार, कपडे दिले, एखादी वस्तू दिली तर ती 2, 4, 5 दिवसांनी लक्षात राहणार नाही। पण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे आणि त्यांच्या पाठीवर थाप मारणे, त्यांना एक विचार देणे, विचार हा कधीही संपत नसतो, विचार हा वर्षानुवर्षे चालू असतो आणि ते महत्वाचं काम हे अडसोळे दाम्पत्य करत आहे। त्याबद्दल त्यांचं मी भारतीय जनता पार्टीतर्फे आणि आमचे सगळे सन्माननीय सदस्य मंचावर उपस्थित त्यांच्यातर्फे खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनी असंच समाजोपयोगी आणि लोकाभिमुख कार्य करावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि ते करतील यात काही शंका नाही। त्या अनुषंगाने मी सगळ्यांना परत स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
धन्यवाद मधुजी पाटील साहेब, मनापासून धन्यवाद या ठिकाणी देते. आणि याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचं या ठिकाणी आगमन झालं ते पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह, विद्यमान नगरसेवक आणि युवा नेते, युवा नेतृत्व, युवकांचे आधारस्तंभ सन्मान्य परिचित ठाकूर साहेब यांचं देखील याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो. याच्या कार्यक्रमाचे आयोजक असलेले सन्मान्य अजितजी अडसोळे साहेब आपणास विनंती या ठिकाणी करतोय की सन्मान्य युवा नेते परिचित ठाकूर साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करावं. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात सन्मान्य परिचित ठाकूर साहेब आपलं आजच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यानिमित्तानं परिचित ठाकूर साहेब आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. त्याचबरोबर मी अजय माळे आपणास विनंती करतो की शहरोपाध्यक्ष दत्ता ठाकूरजी यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं अशी विनंती आपणास करतोय. कायदेशीर उपाध्यक्ष दत्ता ठाकूरजी आपलं देखील या ठिकाणी स्वागत. अजय माळे आपणास विनंती करतो की सन्माननीय अजित ठाकूर यांचं देखील आपण स्वागत करावं. सन्मान्य शहर उपाध्यक्ष दत्ताजी ठाकूर साहेब आपलं देखील या ठिकाणी स्वागत. जोरदार टाळ्यांच्या गजरात सन्मान्य दत्ताजी ठाकूर साहेब आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे. धन्यवाद. आणि जास्त वेळ न घालवता पुढील लगेच कार्यक्रमामध्ये बोलतोय, पण तत्पूर्वी या ठिकाणी मला अजून सांगावं वाटतं की परिचित ठाकूर साहेब आपणास की सन्माननीय नगरसेविका उषाताई अडसोळे आणि सन्मान्य अजित अडसोळे यांच्या माध्यमातून आज 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचं आपण स्मार्ट वॉच देऊन त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. अशा पद्धतीचं कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्या निमित्तानं मंचावरती उपस्थित सन्मान्य परिचित ठाकूर साहेब मी आपणास विनंती या ठिकाणी करतोय की आपण या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण संबोधित करावं अशी विनंती आपणास या ठिकाणी करतोय. सन्मान्य परिचित ठाकूर साहेब. एकदा जरा जोरदार टाळून सन्मान्य परिचित ठाकूर साहेब यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करूया. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभासाठी या येथे व्यासपीठ उपस्थित मान्यवर माननीय भारतीय जनता पार्टीचे नेते प्रीतम म्हात्रे साहेब, त्याचबरोबर या व्यासपीठ उपस्थित मान्यवर आपल्या प्रभाग समिती ब चे आणि या खारघर विभागाचे प्रभाग समिती सभापती माननीय या इथे उपस्थित असलेले मंजू पाटील साहेब, त्याचबरोबर या इथे व्यासपीठ उपस्थित असलेले पनवेल महानगरपालिका महिला बाल कल्याण समितीच्या सभापती सौ ममता म्हात्रे, या इथे उपस्थित असलेले येथे समीर कदमजी माजी स्थायी समिती सभापती आणि आपले नगरसेवक माननीय ॲडव्होकेट नरेश ठाकूर, या इथे उपस्थित असलेले आपले नगरसेवक माननीय शत्रुघ्न काकडे, या इथे उपस्थित असलेल्या अनिता पाटील मॅडम, त्याचबरोबर या इथे उपस्थित असलेले या इथे इतर बाकीच्या नगरसेविका, माफ करा मला, सोनल नवगरे मॅडम आणि परेशा पटेल, मधुरा मानकर मॅडम, संगीता काळे मॅडम, संपदा चव्हाण मॅडम, त्याचबरोबर या इथे उपस्थित असलेले येथे उपस्थित असलेले दीपक शिंदे, वासुदेव पाटीलजी, अजय माळेजी, रामचंद्र पाटीलजी, प्रवीण बेराजी, संदीप माघाडे, कीर्ती नवघरेजी, ब्रिजेश पटेलजी, त्याचबरोबर विजय वीर, क्रिश माने, सुनील वरपे, दादू भिंगारदिवे, दत्ता ठाकूर आणि या इथे उपस्थित असलेले व्यासपीठ सर्व इतर मान्यवर आणि उपस्थित असलेले आज ज्यांचा सत्कार आहे असे सर्व विद्यार्थी, उपस्थित सर्व पालकवर्ग, येथील या परिसरातील मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपस्थित असलेले नागरिक आणि मित्रांनो, आज या इथे माननीय अडसोळ दाम्पत्य यांनी या इथे अत्यंत महत्वाचा गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ हा ठेवलेला आहे. आपला खारघर परिसराला फार मोठा असा, या कॉलनीला फार मोठा असा इतिहास असा नाहीये, कारण तो आत्ताच या इथे हा पूर्ण ही कॉलनी एरिया गेल्या एक 15 ते 20 वर्षामध्ये हा इथे स्थापन इथे तयार होत चाललेला आहे. परंतु खारघरला स्वतःचा असा एक मोठा इतिहास आहे, मोठा भूगोल आहे आणि त्याचबरोबरीने या परिसराला मग ज्या प्रकारे इथे सिडको असेल, पनवेल महानगरपालिका असेल, यांच्याकडून ज्या प्रकारे इथे महत्व दिलं जात आहे त्यानुसार माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण या खारघरमध्ये या सर्व नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा या उपलब्ध व्हाव्यात, त्यांना हे स्वतःचं घर वाटावं. खारघरमध्ये एक साधा ट्रेंड असतो, पूर्वी ट्रेंड होता की खारघर म्हणजे झोपण्याचं ठिकाण. सकाळी उठला की माणूस हा मुंबईला
बेलापूरला हा कामाला जाणार आणि रात्री फक्त झोपायला फक्त येणार. परंतु गेल्या काळामध्ये जो इथे काम झालेला आहे त्याच्यामुळे या इथेच खारघरमध्ये आपल्या नागरिकांना व्यवसायाच्या मोठ्या प्रमाणात संधी या प्राप्त होत गेलेल्या आहेत. त्याचप्रमाणे शासनाने येथे शैक्षणिक संस्थांचं मोठं असं जाळं हे इथे तयार केलेलं आहे आणि त्याच्यामुळे शैक्षणिक संस्थांसाठी विद्येचं माहेरघर म्हणून या खारघरचा हा उदय हा होतो आहे आणि या दृष्टीने आणखीन आणि आणखीच आता वाटचाल व्हावी या दृष्टीने देवेंद्र फडणवीस साहेब हे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत आहेत. या शाळांमध्ये मग आपले जे 10वी आणि 12वी आहेत या विद्यार्थ्यांना येथे प्रोत्साहित करण्यासाठी म्हणून अडसूळ साहेबांनी या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ हा ठेवलेला आहे. हा सत्कार समारंभ हा अत्यंत महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांना ज्या वेळेला प्रोत्साहित केलं जातं, जेव्हा त्यांना उत्तेजित केलं जातं त्यावेळेला त्यांना मग स्वतः आणखी स्वतः अभ्यास करण्यामध्ये आणि त्याचबरोबर स्वतःचं डेडिकेशन हे शिक्षणाप्रती दाखवण्यामध्ये त्यांना जास्तीत जास्त हा त्यांना रस असतो आणि अशामध्ये त्यांनी स्मार्ट वॉच देण्याचं या इथे जो निर्णय घेतलेला आहे खरोखरच चांगला असा आहे. मी माझ्या मुलांचं सांगेन, माझा मोठा मुलगा हा ज्या वेळेला 10वीला होता, 10वीला त्याला 94% पडले. छोटा त्यावेळेला 5वीला होता, त्याला तेव्हापासून टेन्शन की अरे असं इतकं कौतुक होतंय, मग मला त्याच्यापेक्षा जास्त टक्के पाडण्यासाठी किती काम करायला लागेल, किती अभ्यास करायला लागेल. आणि खरोखर मी सांगेन की ज्या प्रकारे मग आता मोठ्याचं इतरांनी कौतुक केलं त्याच्यामुळं छोट्याला इतकी प्रेरणा भेटली की तो अगदी समजा आम्ही पंढरपूरला चाललेलो होतो, तो गाडीमध्ये पुस्तकं घेऊन तो बसलेला होता. अरे म्हटलं एवढा अभ्यास नको अशी स्थिती आली. असा मला सांगायला एवढं चालत नसतं. ही 2 वर्षापूर्वीची 3 वर्षापूर्वीची गोष्ट होती. मागील वर्षी त्याला 9वी मध्ये 96% पडले आणि खरोखर आता 10वीला तो ज्या प्रकारे अभ्यासावरती तुटून पडलेला आहे आणि तो अभ्यासासाठी वेळच नाही काढत, तो टीव्ही बघण्यासाठी वेळ काढतो, तो जेवणासाठी वेळ काढतो, तो इतर आणखी खाली स्पोर्ट्सला जायचंय त्याच्यासाठी वेळ काढतो, अभ्यासासाठी वेळ नाही. अभ्यास एवढा प्रचंड करत असतो आणि त्याच्या दृष्टीने त्याचा मोबाईल आणि मोबाईलवरती लावलेलं घड्याळ हे एवढं महत्वाचं असतं. खरोखर मी सांगेन की या इथे आपण घड्याळ वाटपाचा जो सांगता आपण निर्णय घेतलेला आहे, ज्या प्रकारे आपण देत आहात या मुलांना त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा उपयोग होणार आहे आणि त्याच्यामुळे त्याची प्रगती ही आणखी चांगल्या प्रकारे वाढेल आणि त्याचबरोबर गुणवंत होण्याला आपण ज्या प्रकारे हे अडसूळ दाम्पत्य हे गुणवंत होण्याला ग्लॅमराईज करत आहेत त्याचा फायदा हा त्या मुलांना होणारच आहे. त्याच्याच बरोबर आणखी इतरांना सुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आहे. माझ्या छोट्याला जसं सांगता मोठा 10वीला असताना मग त्याला मार्क भेटले म्हणून सांगता याला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रेरणा भेटली. ह्या इतर मुलांना सुद्धा त्याची मोठी प्रेरणा हे भेटणार आहे. खरोखरच मी अडसूळ दाम्पत्याचं मी कौतुक करेन. खरोखर चांगल्या प्रकारचं काम हे आपण या इथं करत आहात. आपण या पुढील काळात सुद्धा ज्या प्रकारे वर्षाचे 365 दिवस आपण जनतेसाठी आपण झगडत असता, आपण धावत असता, आपण या इथे कामासाठी नेहमी सांगतो त्यांच्यासाठी उपलब्ध असता, अशाच प्रकारे या विद्यार्थ्यांसाठी आपण उपलब्ध राहावं. भारतीय जनता पार्टी आपल्या पाठीशी नेहमीच उपस्थित असणार आहे एवढंच मी इथे सांगतो आणि माझे शब्द इथेच थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद परजी ठाकूर साहेब. स्मार्ट वॉचचं काय महत्व आहे हे सन्मान्य परजी ठाकूर साहेब यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना दाखवून दिलेलं आहे. धन्यवाद परजी ठाकूर साहेब, मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतोय. आणि जास्त वेळ न घालवता ज्या सोहळ्याची आपण आठवताने वाट पाहतोय अर्थात 10वी 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याला आपण या ठिकाणी आता सुरुवात या ठिकाणी करतोय. सर्वप्रथम 10वीच्या विद्यार्थ्यांना आपण स्मार्ट वॉच देऊन त्यांचा गौरव या ठिकाणी करतोय. मी सन्मान्य परजी ठाकूर साहेब, सन्मान्य प्रीतमदादा म्हात्रे आपण आज विनंती या ठिकाणी करतोय की आपल्या शुभ हस्ते या विद्यार्थ्यांना स्मार्ट वॉच देऊन त्यांचं या ठिकाणी आपण गौरव करावा. मी ज्या ज्या विद्यार्थ्यांची नावं या ठिकाणी घेतोय त्या विद्यार्थ्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आमच्या या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरव आपण करावा. सर्वप्रथम रामशेठ ठाकूर स्कूल मधील अनन्या बुताडा 10वी मधील आमचे विद्यार्थी जिल्हा मिळाले 99.20%. जरा एकदा जोरदार टाळ्या वाजवून मनापासून अभिनंदन करूया अनन्या
जे मी मंचावरती या ठिकाणी आमंत्रित करतोय आणि सन्मान्य परिजय ठाकूर साहेब, सन्मान्य प्रीतम दादा, मी आपणास विनंती या ठिकाणी करतोय की आपल्या शुभ हस्ते या 10वीच्या गुणवंत विद्यार्थिनीचं आपण आपल्या शुभ हस्ते गुणगौरव करावा अशी विनंती आपणास या ठिकाणी करतोय. जिला अनन्या, जिला मिळालेले 99.20. एकदा जरा जोरदार टाळ्या वाजवून मनापासून अभिनंदन आपण करूया जिमच्या या विद्यार्थिनीचं. येस, खूप अभिनंदन. पुढील आमचे विद्यार्थी मित्तल पटेल, जिला मिळाले 98.60. मित्तल पटेल 98.60, ज्यांना स्मार्ट वॉच देऊन आपण या गुणवंत विद्यार्थिनीचं गुणगौरव आपण या ठिकाणी करतोय. सन्मान्य परिजय ठाकूर साहेब, सन्मान्य प्रीतम दादा मात्र आपण आज विनंती करतोय की सर्टिफिकेट आणि स्मार्ट वॉच देऊन आपण मित्तल पटेल 98.60 एकदा जोर लाटावर आपण अभिनंदन करूया. पुढील रामशेठ ठाकूर स्कूलचे आमचे पुढील विद्यार्थिनी अभिश्री लबडे, जिला मिळाले 98.40. 10वीमध्ये 98.40%. मी सन्मान्य पनवेल महानगरपालिकेच्या महिला बाल कल्याण समितीच्या सभापती ममताताई मात्र आपणास विनंती या ठिकाणी करतो की आपल्या शुभ हस्ते अभिश्री लबडे. पुढील विद्यार्थी देवांशी जाधव 98.40. देवांश जाधव 98.40. ज्या ज्या विद्यार्थ्यांची नावं घेतोय त्यांनी लवकरात लवकर श्रीरथी याचे, कारण बरेचसे विद्यार्थी आहेत. हे आमचे 10वीमधील रामशेठ ठाकूर स्कूलचे आमचा हा विद्यार्थी देवांश जाधव, ममताताई मात्रे. येस, पुढील विब्ग्योर स्कूल CISC आशना सिन्हा. आशना सिन्हा 96.60. स्कूल CBSE. नेक्स्ट इशाका हंसटे 98.40. इशिका हंसटे, जर त्याचे पालक या ठिकाणी आले असेल तरी काही हरकत नाहीये. मी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नगरसेविका अनिताताई पाटील आपण विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांच्या पालकांनी या ठिकाणी सन्मानित करावं. विघ्न स्कूल CBSE बोर्ड दिवनौर 97.20. दिवनौर. नेक्स्ट ऋषित अग्रवाल 97. नेक्स्ट संजीवनी स्कूल ध्रुमिल बडे 97.40. नेक्स्ट न्यू ग्रुप 97. न्यू ग्रुप. नेक्स्ट देवेंशी बावस्कर 94.40. त्यांचे पॅरेंट्स जरी आले असेल तरी काही हरकत नाहीये. देवांशी बावस्कर 94.40. नेक्स्ट KPC इंजिनियरिंग हायस्कूल अभिषेक गुजर 94. नेक्स्ट पल्लवी गुप्ता 92.20. पल्लवी गुप्ता. Yes, Pallavi. Yes. Next, Nisha Devi Nirmal. Next, 90.20. सन्मान्य सोनल नवगर मॅडम यांच्या शुभ हस्ते आमच्या विद्यार्थ्यांना सन्मानित करतो. नेक्स्ट निशा देवी निर्मल 90.20. परीक्षा पटेल मॅडम आपणास विनंती करतो की पुढील आपल्या शुभ हस्ते आपण आमच्या विद्यार्थ्यांना सन्मानित करावं. पण नेक्स्ट KPC पब्लिक स्कूल सिद्धेश पालवे 95. KPC पब्लिक स्कूल सिद्धेश पालवे. पंकज कुमार चौधरी अभिषा पटेल 93.60.
पंकज कुमार चौधरी जरा जोरदार टाळ्या विद्यार्थ्यांचं आपण अभिनंदन करूया. एवढं सुंदर असं पर्सेंटेज त्यांनी या दहावीमध्ये या ठिकाणी मिळवलेले आहेत. अबाव 90. अमिषा पटेल, पंकज कुमार चौधरी, सोहेल शेख 93.20. सोहेल शेख. या सर्व विद्यार्थ्यांचं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, खारघरच्या वतीनं आणि सन्मान्य नगरसेविका उषाताई अजित अडसोळे यांच्या वतीनं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतोय. मान्यवरांना विनंती करतो की सन्मान्य खारघर शहर मंडळ अध्यक्ष नगरसेवक प्रवीणजी पाटील आपणास विनंती करतो की आपल्या शुभास्ते पुढील विद्यार्थ्यांना संबोधित करावं. बाल भारती स्कूलचे आमचे विद्यार्थिनी शिवांश सिंग 97.40. शिवांश सिंग. नेक्स्ट परिधी झमकानी 97.40. रयान स्कूल प्रत्युष भट्टाचार्य. प्रत्युष भट्टाचार्य 98 पॉइंट. रयान स्कूल. श्रीनिका रॉय. श्रीनिका रॉय 97 पॉइंट. पर्सेंटेज 97. श्रीनिका रॉय. प्रत्युष भट्टाचार्य. समृद्धी रॉय 98. नेक्स्ट अग्निमित्र आचार्य 97.40. अग्निमित्र आचार्य. नेक्स्ट शौर्य श्रीवास्तव. नेक्स्ट शौर्य श्रीवास्तव 97.40. जर एकदा जोरदार टाळ्यांचं अभिनंदन करूया. ऋषित पराशर. ऋषित पराशर 97.20. शौर्य रावत. नेक्स्ट शौर्य रावत 97.20. हे सर्व आपले 10वीचे विद्यार्थी आहेत. यांचं गुणगौरव आपण या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते करतो. सन्मान्य ब्रिजेश पटेल यांच्या शुभ हस्ते. नेक्स्ट ज्ञानज्योत स्कूल हसन शेख 90.80. हसन शेख. मयुरेश थोरात. हसन शेख. मयुरेश थोरात. प्रभात गिरी. मयुरेश थोरात 85%. प्रभात गिरी 82%. हसन शेख 90.80%. ज्ञानज्योत मराठी मीडियम सन्मान्य ॲडव्होकेट अमरजी उपाध्याय यांच्या शुभ हस्ते तुमच्या विद्यार्थ्यांना सन्मानित करतो. ज्ञानज्योत मराठी मीडियम. वृषाली बुद्धवंत. वृषाली बुद्धवंत 85.40. नेक्स्ट अक्षी अशोक 76.40. दीपाळी मिसाल 75.80. दीपाली मिसाल सुधागड स्कूल. नेक्स्ट अक्षय पवार. येस. येस. जुनूर कांडा. जुनूर कांडा. ज्ञानज्योत मराठी मीडियम स्कूल. वृषाली बुधवंत. जर त्यांचे पॅरेंट्स जरी आले असतील तर काही हरकत नाहीये. अक्षय अशोक 76.40. दीपाली मिसाळ 75.80. नेक्स्ट सुधागड स्कूल अक्षय पवार 76.80. नेक्स्ट अमृता विषय 74.60. मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आमच्या विद्यार्थ्यांना सन्मानित करावं.
नेक्स्ट गोखले हायस्कूल मंजिरी सावंत 95.80 अमृत एपिसोड. नेक्स्ट गोखले हायस्कूल मंजिरी सावंत 95.80. प्रतीक बनसोडे 91.40. त्यांचे पेरेंट्स या ठिकाणी आलेले, त्यांचं अभिनंदन. नेक्स्ट आनंद गोरे 86.40. प्रतीक बनसोडे, आनंद गोरे. डीएव्ही स्कूल वन्या भालेराव  गार्गी. डीएव्ही स्कूल गार्गी धारा. राहुल श्रीकांत. नेक्स्ट राहुल श्रीकांत. नेक्स्ट सौम्या भांबरे. नेक्स्ट डीएव्ही स्कूल स्टूडेंट वेदांत सुब्रमण्यम 98%. नेक्स्ट स्वराज मलिक. मृणाल कानडे. जर एकदा जोरदार टाळ्यातून आपण अभिनंदन करूया सर्व विद्यार्थ्यांचं. पायस पवार. आर्या भालेराव. साई पाबळे. पायल आंबरे. वेदांत बेरकुने. पायल आंबरे. अंकिता चव्हाण. हर्षल धारवाडे. खुशी जाधव. प्रणिता मोरे. सिद्धी भिंगारे. CMD कमोडर देवदत्त अमृतकर साहेब, आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं. आपला शुभ हस्ते काही गुणवंत विद्यार्थ्यांचा आपण सत्कार करतोय. नेक्स्ट CGM स्कूल डिअन डिसोजा 96.60. डिअन डिसोजा. सिद्धी जिताले. नेक्स्ट मुनिबा खान. नेक्स्ट निचल त्रिवेदी. सॉरी, ओके. हे सर्व 10वीचे विद्यार्थी होते. या सर्व 10वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचं गुणगौरव. नंतर 12वीच्या विद्यार्थ्यांचं आपण गुणगौरव या ठिकाणी करतोय. 12वीचा विद्यार्थी यश चावला. विद्यार्थी यश चावला. नेक्स्ट 12वीच्या विद्यार्थ्यांचा आपण गुणगौरव आता करतोय. रामशेठ ठाकूर स्कूल मधील देवांश अमृतकर 96.60.
12वी मधील पुढील आमचे विद्यार्थी रामशेठ ठाकूर स्कूलमधील रिधिमा दासानी, ओजस पवार, या सर्व विद्यार्थ्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया. बोला भारत माता की वंदे. रिधिमा दासानी, ओजस पवार, आनंदी बुटाडा, पाल भावेश पटेल, योग्य स्कूल नेक्स्ट. इशिता शिंगारपुरे. ज्या विद्यार्थ्यांचे नाव घेते त्यांनी लवकर स्थिती यावं. इशिता शिंगारपुरे, मनस्वी लिंगम, भाविका शर्मा, इशिता सिंगारपुरे, मनस्वी लिंगम, भाविका शर्मा, कर्निश शर्मा, रिया मुखर्जी, संजीवनी जूनियर कॉलेज, संयम जैन, संजीवनी जूनियर कॉलेज, प्रतीक दैदी, निखिल यादव, तीर्था राऊत, केपीसी जूनियर कॉलेज. नेक्स्ट अजय मणि आपण बघूया. कृष्णा पटेल, केपीसी जूनियर कॉलेज. निशा हुसेन, ओमकार कापडेकर, पृथ्वीराज खेडकर, अथर्व जगताप, बालभरतीचा पुढे विद्यार्थी मोनिशा मोलपुरू, दर्श गेरेवाल, कीर्तन होला, रैन स्कूल. आराध्य श्रीजित, चहल चव्हाण, महादिया मंगलोरकर, झिशा रत्नासी, परभणी ज्युनियर कॉलेज. दीक्षा पालवणकर, निर्मिका अग्रावत, कशिश घोटी, यश तिवारी, डिमफिंगर स्कूल CSM. अंशिता भंडारे, आदित्य कुलकर्णी, मोहम्मद खातिब, नम्रता ठाकुर, कृषा पटेल, याशिका कंधारी. ज्याच्या विद्यार्थ्यांची नाव घेतो त्या विद्यार्थ्यांनी पुढे यायचे. या सर्व विद्यार्थ्यांचं
भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विशेष अभिनंदन करतोय. आयुष पाटील, सोहम पडवल, ओम चव्हाण, दिशा शर्मा. सदना पवार मॅडम विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण विद्यार्थ्यांना सन्मानित करावं. दिशा शर्मा, ऋत्विज वीर, जर कोणी काही विद्यार्थी राहिला असेल ज्यांचं नाव चुकून माझ्याकडून राहिलं असेल, घेतलं नसेल, तर त्या विद्यार्थ्यांनी आयोजकां स्टेजच्या बरोबर बॅक साईडला आयोजकांशी आपण संपर्क साधायचे. या 10वी आणि 12वीच्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं भारतीय जनता पार्टी खारघर शहर सन्माननीय नगरसेविका उषाताई अजित अडसुळे, सन्माननीय अजितजी अडसुळे दाम्पत्यांच्या वतीनं या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. भारतीय जनता पार्टी खारघर शहरच्या वतीनं आदिती पाटील, या सर्व विद्यार्थ्यांचं एकदा जरा जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतोय. मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर, सन्मान्य परजी ठाकूर सर, सन्मान्य प्रीतमदादा म्हात्रे, सन्मान्य ममताताई म्हात्रे, उपस्थित मंचावरती सर्व मान्यवर, नगरसेवक, नगरसेविका, आपण सर्वांना मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतोय. आपण सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतोय की आपण अगदी वेळात वेळ काढण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिला, त्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देऊन या कार्यक्रमामध्ये आपण आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद. आणि ह्या सर्व 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीकरिता या कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या सन्मान्य आपणा सर्वांचे लाडके सन्मान्य आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून 10वी आणि 12वीच्या या गुणवंत विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आपण गुणगौरव केला. या सर्व विद्यार्थ्यांना सन्मान्य नगरसेविका उषाताई अजित अडसुळे यांच्या वतीनं त्यांच्या पुढील वाटचालीकरिता त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि याचं कार्यक्रम संपलं असं या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.